अडकूर गाव कडकडीत बंद. भीषण अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप. अडकूर ता चंदगड. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील अडकूर गावात झालेल्या भीषण अपघातानंतर आज संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून लहान मुलांसह इतर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त करत शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला. 15 जानेवारी रोजी झालेल्या अपघातात सुवर्णा राहुल कुंदेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत राहुल कुंदेकर तसेच एक लहान बाळ गंभीर जखमी झाले आहे. चारचाकी वाहनाच्या काचा फुटून काचेचे तुकडे लहान मुलांच्या अंगात व तोंडात घुसल्याने जखमी मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात नेसरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आबा लाला गाढवे यांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या आरोपांमुळे गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 19 जानेवारी रोजी अडकूर गावात ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढत शांततेत आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे अवघ्या एका संदेशावर संपूर्ण गावाने या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुकाने, बाजारपेठा व दैनंदिन व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. यावेळी बोलताना दिलीप भेकणे यांनी ही घटना अपघात नसून निष्काळजीपणाचा परिणाम आहे. संबंधित महिलेला न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका मांडली. अभिजित देसाई म्हणाले, लहान मुलांवर झालेला हा अन्याय असह्य आहे. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तर राहुल अडकूरकर देसाई यांनी अडकूर गाव एकसंघ आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे सांगितले. या कॅन्डल मार्चद्वारे मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अडकूर गावातील नागरिकांनी दाखवलेली एकजूट प्रशासनासाठी लक्षवेधी ठरत आहे. या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. अडकूर ता चंदगड, प्रतिनिधी नारायण बालपगोल.